श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिरेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33। नाशिकमध्ये विधान परिषद निवडणुकीत चांगलीच रंगत आल्याचं पाहायला मिळत आहे। भाजपचे गणेश गीते आणि शिवसेना शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे आणि उमेदवार नरेंद्र दराडे यांचे बंधू किशोर दराडे यांची शहरातील एका खासगी हॉटेलमध्ये बैठक सुरू आहे। सकाळीच गणेश गीते यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना पक्षादेश आल्यानंतर मी माझा निर्णय जाहीर करेल असं सांगितलं। त्यातच आता बैठक देखील सुरू आहे, त्यामुळे नाशिकच्या राजकारणात अधिकच रंगत आल्याचं पाहायला मिळत आहे। जो निर्णय देतील तो मी घेणार आहे। तुम्हाला सकाळी पण सांगितलं। बैठकीत तुमच्याशी काय बोलणं झालं? मी इथं बैठकीला आलोच नव्हतो। मी सुहासांनाशी 5-10 मिनिटं गप्पा मारल्या आणि त्या निघालो असेल। बरं, मंत्री दादा भुसेंशी काय गप्पा मारल्या? दादा भुसेंना हॅलो बाय नमस्कार केला। हो, त्यांनी तुम्हाला माघारीविषयी विचारलं, मग काय सांगितलं? नाही, त्यांना मी सांगितलं ना माझ्या नेत्यांचा मला निरोप येणार आहे, आला की मी लगेच माघार देतो। तुम्हाला 1 पर्यंत निरोप येणार होता असं येईन 15-20 मिनिटात येतोय आणि मी पण पोहोचणार आहे कलेक्टर ऑफिसला 2 वाजेपर्यंत देणार माघार। आणि गोकुळ त्याचा माझा काही संपर्क नाही आणि चर्चा पण नाही। पण मग त्यांची उमेदवारी जळगावला म्हटलं की ते पण माघार घेतील। तो त्यांच्या संपर्कात असेल, माझ्या संपर्कात नाही। म्हणजे मग गोकुळ गीतेंची माघार होणार नाही थोडक्यात? त्याचं मी काहीच सांगू शकत नाही। त्याने जर गिरीश भाऊंना कमिटमेंट केलेली असेल तर तो त्यावेळेत कलेक्टर ऑफिसला येईल। पण तुमचा काही संपर्क झाला नाही 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 आता तुम्ही बघताय माझी मिसेस पण माझ्यासोबत आहे। आम्ही दोघे त्याला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो। आमची कुठे भेट नाही। गिरीश भाऊंशी संपर्क होतो आणि तुमच्याशी होत नाही? गिरीश भाऊंनी काहीतरी त्याच्याशी बोलणं झालं असेल म्हणून गिरीश भाऊ बोलले असतील ना। गिरीश भाऊचं जबाबदारीने बोलले नाही। जळगावमध्ये दीपमाला काळे यांनी सुद्धा अर्ज मागे घेतलेला नाही, त्या सुद्धा अडवून धरलेला आहे। तर एकूणच असं वाटतंय की ह्या सगळ्या गुंत्यामुळे एकमेकांचे पक्ष एकमेकांना हे करण्याचा प्रयत्न करतात। त्याच्याबद्दल मला काही कल्पना नाही, पण मला इथं पार्टीने क्लिअर सांगितलं आहे गणेश आपली युती आहे, आपल्याला युती धर्म पाळायचा आहे आणि त्याप्रमाणे मी युती धर्म पाळणार पण। ज्या पद्धतीने गोकुळ भाऊंनी अर्ज भरलेला आहे ते अपक्ष उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केलेला आहे, अशा कंडिशनमध्ये नॉट रिचेबल होणं म्हणजे एक प्रकारे उमेदवारी अर्ज ठेवणं अशा स्वरूपाचे ते संकेत आहे। तुम्ही कसं बघता याच्याकडे? तुमच्या पुढची भूमिका काय असेल? त्या सगळ्या काळामध्ये भावाला मदत करणार की युती धर्म पाळणार? युती धर्माबरोबर राहील। सकाळी सांगितलं, परतही सांगतो, मी युती बरोबरच काम करतो। याआधी गणेश गीते यांनी भावासोबत बोलून त्याला माघार घेण्यासाठी विनंती करणार असल्याचं सांगितलं होतं। मात्र आता उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी अवघे काही मिनिटं शिल्लक असताना गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते नॉट रिचेबल आहेत। त्यामुळे आता नाशिकमध्ये गीते विरुद्ध दराडे अशी दुरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जाते। मात्र आता उर्वरित तासाभरात गोकुळ गीते आपली माघार घेणार का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश महाजन।